मी 2 दिवस बाहेर गेले आणि तुम्हाला वाटलं रुपाली विसरली. म्हणजे कसं काय विसरेल मी तुम्हा सर्वांना. चला टाइम वेस्ट न करता सुरू करूया आपण आपला अध्याय. आणि या अध्यायाचं नाव आहे यश करा. कसं समजणार ना मला माझ्या मनात काय चाललंय, तर समजेलच तुम्हाला, सांगेलच मी. हे गाव आपल्या अकोले तालुक्यामध्ये सह्याद्रीच्या उंच उंच डोंगरांमध्ये वसलेलं एक छोटंसं आदिवासी गाव आहे. या गावाला चारही बाजूंनी डोंगरांनी वेढल्यामुळे इथे सूर्यप्रकाश उशिरा पोहोचतो, त्यामुळे सकाळ उशिरा होते आणि संध्याकाळ लवकर होते. तर या गावाला लोक अंधारातील गाव असंही म्हणतात. तर आता तुम्हाला कळलंच असेल मला कोणत्या गावाविषयी बोलायचंय. तर त्या गावाचं नाव आहे फोपसंडी. तर तुम्ही म्हणाल ह्या गावाचं नाव फोपसंडी कसं पडलं, तर त्याच्या मागे एक स्टोरी आहे. ब्रिटिश काळामध्ये पोप नावाचा एक इंग्रज अधिकारी होता. तो दर संडेला म्हणजे दर रविवारी तिथे त्या भागात यायचा निसर्गाच्या प्रेमापोटी. लोक त्याला म्हणायचे पोप संडेला येतो. तर त्याचं पुढे पोप संडे झालं आणि त्याच्या काही काळानंतर फोपसंडी असं नाव रूढ झालं आणि त्याच्यावरून लोक त्या गावाला फोपसंडी म्हणतात. आणि मी तर हे पण ऐकले की इथे लोक गुहेमध्ये राहतात. म्हणजे आजच्या काळामध्ये गुहेमध्ये राहणं ही खूप वैशिष्ट्याची गोष्ट आहे. तर इथे आहे हिरवीगार दरी, धुक्याने झाकलेले डोंगर, धबधबे आणि आदिवासी संस्कृती. तर ह्या गावाला तुम्ही भेट दिली नसेल तर नक्की जा, कारण ह्या गावाची हिस्ट्रीच एवढी इंटरेस्टिंग आहे. तर गाव किती इंटरेस्टिंग असेल